हमारी माता है, हर जन्म जन्म का नाता है, गाय हमारी माता है। हर जन्म जन्म का नाता है, गाय हमारी माता है, गाय नहीं कटने देंगे, देश नहीं बटने देंगे। बंद करो बंद करो। छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे आपल्या हिंदू दैवत ज्यांनी गाय आणि बैल आपण त्यांना पुजतो त्या खटकाने त्यांना कापायला नेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा हात कापला होता. आज तेच काम आपण बजरंग दल करते, पण ते पण शांततेत निवेदन देऊन आपण त्यांना एक समज देतोय का पुन्हा असं आमच्या हिंदू धर्मातील दैवतांना आम्ही ज्यांना पुजतो त्यांची हत्या थांबवावी. कारण आज बहुतेक ठिकाणी गोहत्या त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे कुठेतरी थांबावं म्हणून आज बजरंग दल हे काम खूप जोमात करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय आणि बैल हे खूप म्हणजे असं मानलं जातं का महादेवाचा नंदी, पार्वती देवी यांचं वाहन म्हणजे गाय आणि त्यांचीच हत्या आज आपण डोळ्यापुढं पाहतो. ते आम्हाला बजरंग दल यांना पाहवत नाही म्हणून हे निवेदन आम्ही सर्व बजरंगी दुर्गा माता आणि मातृशक्तीच्या वतीने हे तहसील कार्यालयापुढे देण्यात आलेले आणि ते निवेदन त्याने स्वीकारावं ही बजरंग दलच्या वतीने आम्ही विनंती करतो. जय जय महाराज. आता आज 27 एप्रिल रोजी सर्व हिंदुत्व आपले जे हिंदुत्ववादी आहेत नागरिक संपूर्ण भारत देशामध्ये गोमाता आव्हान सन्मान अभियान आपण राबवलेलं आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन जे राज्यातील देशातील सर्व ठिकाणी तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय जिल्हा कार्यालयांमध्ये अभियानाबरोबर आपण सर्व मंत्री कार्यालयांमध्ये पंतप्रधानांपर्यंत राज्यपालापर्यंत आपण आपल्या अभियानाबद्दल माहिती पोहोचवणार आहोत आणि त्याबद्दल आपण त्यांना पत्र देणार आहोत. जे की आज आपली गाय देशी गाय राज्यमाता म्हणून जरी घोषित झाली असली तरी आपल्याला राष्ट्रमाता म्हणून घोषित करायची आहे आणि त्याचबरोबर गोहत्या बंद व्हावी म्हणून आपण हे अभियान राबवलेलं आहे. त्यासाठी सर्वजण आपण सहभागी होऊन एकत्रित येऊन सर्वांनी सहकार्य करावे. जय श्रीराम, जय गोमाता. जय श्रीराम. आज आपण गोमातेला राष्ट्रमाता दर्जा देण्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झाला. मी सर्व धर्मरक्षकांचं, गोरक्षकांचं, बजरंग दलातील सर्व युवा सहकाऱ्यांचं माझ्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आज गोमातेला राष्ट्रमाता दर्जा देण्याची का आवश्यकता आहे तर गेली भारत स्वातंत्र्याच्या कालावधीपूर्वी जर पाहिलं तर आपली गोमाता काही कोट्यामध्ये त्याची या ठिकाणी भारतामध्ये जनगणना केली तर होती. आजची परिस्थिती जर पाहिली तर ती काही तुरळक बहुतांशी गावागावामध्ये कुठेतरी पाहायला मिळते. त्याच्या अनुषंगाने आज गोरक्षक, बजरंग दल असेल, सर्व हिंदुत्वादी संघटनांमधले कार्यकर्ते असतील, आज अहोरात्र धर्मरक्षणाचं, राष्ट्ररक्षणाचं व गोरक्षणाचं कार्य जीव आपला तळावरती घेऊन या ठिकाणी करतायत. आज त्याच्या अनुषंगाने राष्ट्रमाता तर घोषित होण्यासाठी सर्वजण आपण प्रयत्न करूच, पण त्याच्या रक्षणासाठी या ठिकाणी आपण शासकीय लोकांनी सुद्धा आपल्या या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण इथे उपस्थित झालं. याचा वनवा संपूर्ण गावागावामध्ये भडकून, वाड्या वस्त्यांमध्ये भडकून संपूर्ण भारतामध्ये तळागाळापर्यंत याची ख्याती जाऊन त्याचा तेजस्वी कार्य उभं राहून राष्ट्रमातेला गोमातेचा तसे राष्ट्रमातेचा दर्जा मिळेलच, परंतु त्याचं रक्षण होण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी गावागावामधून हे अभियान राबवून सर्वांनी या ठिकाणी संघटित होण्याचं मी या ठिकाणी आव्हान करतो. आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात, एवढं उन्हातानामध्ये आपण या ठिकाणी हे सहकार्य केलं. मी या ठिकाणी संबंध धर्मरक्षकांच्या वतीनं, संबंध संघटनांच्या वतीनं, तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम. भीमाशंकर जिल्हा आणि बजरंग दल आंबेगाव प्रखंड व समस्त सर्व गोभक्त आणि गोप्रेमी आज या ठिकाणी जी देशभर मोहीम राबवण्यात येत आहे गो सन्मानाची, त्या गो सन्मानाच्या संदर्भात या ठिकाणी रॅली काढून
तहसीलदार आंबेगाव यांना गो सन्मानाचं एक निवेदन देऊ, कारण गोरक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यानंतर ती गाय पकडल्यानंतर त्या पांजरपोळामध्ये देशी गाई जाते. त्या पांजरपोळामध्ये देशी गायींची खाद्य वाचून, सर्व सुविधा वाचून जी हेळसांड होते. तर आमची मागणी अशी आहे की ह्या गोमातेला कुठेतरी राष्ट्रीय दर्जा आणि राष्ट्रीय गोमाता, जसं राष्ट्रीय आपण प्राणी म्हणतो अशा गोष्टी असतात, राष्ट्रीय गोमाता म्हणून जाहीर करावी व या गोमातेचं रक्षण होण्यासाठी गो हत्याबंदीचा कायदा एकदम प्रबळपणे असावा. आणि गोरक्षकांवर जो अन्याय होत असतो, परत गायी पालनात जी समस्या येत असते त्याच्याकडे कुठेतरी शासनाने लक्ष केंद्रित करावं. म्हणून प्रत्येक भारतभर प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी तहसीलदार असेल, शासकीय कार्यालय असतील, त्यांच्या मार्फत आपण प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राष्ट्रपती या ठिकाणी द्रौपदी मुर्मू साहेब यांना ते निवेदन यांच्या मार्फत पाठवणार आहे. तर असंच सर्व गोभक्तांनी या ठिकाणी मोठ्या मोर्चाच्या स्वरूपात आज निवेदन घेऊन आलेले आहेत. तरी आमची एकच मागणी आहे का गोमातेला हा राष्ट्रीय माता म्हणून घोषित करण्यात यावी आणि सर्व गोमातेबद्दलच्या अडीअडचणी, गोरक्षकांच्या अडीअडचणी, या हिंदू संघटनांच्या अडीअडचणी शासनाने याची त्वरित दखल घ्यावी. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. आज या ठिकाणी देश पातळीवरती गो सन्मान अभियान सर्व गो भक्तांच्या वतीने, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच सर्व परिवाराच्या वतीने राबवण्यात येत आहे. ह्या अभियानासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व गो भक्तांचे मी स्वागत करतो. आज आपल्या भारत देशाला निसर्गाने सगळ्यात मोठी जी देणगी दिली असेल ती देणगी म्हणजे गोवंश, गोमाता. संपूर्ण जग म्हणतं की आपल्या भारतामध्ये जी निसर्गाने देणगी दिलेली आहे गोमातेची, ती गोमाता इतर देशांमध्ये नाही, आपल्या भारतात आहे. गोमातेचं गोमूत्र असेल, शेण असेल, तसेच त्यापासून मिळणाऱ्या ज्या सर्व गोष्टी असतील त्या मानवी जीवनासाठी अतिशय कल्याणकारी आहेत आणि आरोग्यासाठी आहेत. इतकी महत्वाची देणगी या आपल्या भारतात असताना ती गोमाता राजरोसपणे या ठिकाणी त्या गोमातेची हत्या होत आहे. तसेच ज्या वाचवलेल्या गोमाता आहेत त्या गोमातांची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती गोशाळांमध्ये तसेच इतर ठिकाणी, सर्वच गोशाळा तशा म्हणता येणार नाही, पण बहुतांश गोशाळेमध्ये त्यांच्या अन्न पाण्याची जी परिस्थिती आहे ती चिंताजनक आहे. तर ह्या सर्व बाबींवरती शासनाने प्रखरतेने काम करावे. गोमातेला राष्ट्रमाता दर्जा दिल्यानंतरही हा प्रश्न फक्त दर्जा देऊन सुटणार नाही, तर गोमातेची हेळसांड थांबावी, गो संवर्धन व्हावं. यासाठी म्हणून देश पातळीवरती हे अभियान सुरू आहे. या अभियानासाठी सर्वांनी पुढील काळामध्ये सहभागी व्हावे अशी मी विनंती करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपले पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. गो सन्मान दिवस आजचा दिवस म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालय असेल तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी गोसेवक हिंदुत्ववादी संघटना मार्फत आज तुम्हाला काही निवेदन देण्यात येत आहे. तुमच्या मार्फत ती जिल्हाधिकारी असेल, जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्राचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, राज्यपाल यांना ती, मुख्यमंत्री यांना सर्वांना ती निवेदन जाणार आहे. यामध्ये ज्या मागण्या आहे का गायीला राष्ट्रीय मातेचा दर्जा द्यावा, त्यानंतर गो हत्याबंदी जो कायदा आहे कुठेतरी कमकुवते तो कठोर करण्यात यावा, गोरक्षकांवर जी कुचंबना होती ती कुचंबना थांबवली जावी आणि जे पांजरपोळे मग त्याच्यात गाया ज्या वाढतात, ज्या पकडलेल्या गाया तिथे असतात देशी गाया, तर त्यांना शासकीय कोणतंच अनुदान भेटत नाही. हे सगळं गोसेवेच्या माध्यमातून त्यांना अन्नदान चालतं. आणि जे गाय गोमाता आपल्याला पाळती, आपण तिला पाळायची वेळ आली तर तिथं अन्नधान्य उन्हाळ्याच्या दिवसात पाणी असेल, चारा असेल, तर कमीत कमी यंत्रणा म्हणून काहीतरी असावी. या संदर्भात एखादं महामंडळ असावं, त्यातून गोसेवा होईल. हे निवेदन घेऊन आज सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, बजरंग दल आंबेगाव प्रखंडचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला निवेदन द्यायला. तर आपल्या मार्फत पुढील कार्यालयाला ते पाठवून उचित अशी कारवाई
आणि तालुक्यात आमची विनंती आहे, तालुक्यात 2-3 गोशाळा अशा आहेत का उन्हामुळे थोडं पाण्याची दुरावस्था आहे, चारून गाय हे करतात. तर थोडं जसं टँकरसाठी जर त्यांना काही मदत झाली पाण्याची किंवा चारा कुठं अवेलेबल होत असला आपल्या कार्यालयामार्फत, जसे इतर ठिकाणी आपण टँकर चालू करतो तसे चालू करण्यात येईल. हो, पाठवतो डिटेल्स. एक महिना